हरे कृष्ण 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 हरे हरे. ऐकू येतं का? हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु सखाराम महाराज की जय. सद्गुरु बाबा महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. अर्जुनानं थोड्याच वेळामध्ये भगवंताच्या विश्वरूपातल्या शस्त्रांवर दृष्टी टाकली होती. ते शस्त्र आणि अस्त्र पाहून अर्जुनाच्या मनामध्ये भयकारी वातावरण निर्माण झालं आणि त्या वातावरणाच्या निमित्तानं अर्जुनानं भगवंताच्या मुखाकडे पाहिलं. काय पाहिजे बाई? हा मग जा तुम्ही इथे थांबू नका. विश्वरूप भगवंताचा कंठ अर्जुनानं पाहिला. अर्जुनाची दृष्टी भगवंताच्या कंठावर गेली आणि कंठावर गिळून खिळून राहिली. अहो या विश्वरूपाच्या कंठामध्ये कल्पवृक्षाच्या रांगाच रांगा दिसल्या. भगवंताचा कंठ पाहिला आहे अर्जुनानं. तर त्या कंठामध्ये कल्पवृक्षाच्या रांगाच रांगा अर्जुनाला दिसू लागल्या आणि त्या कल्पवृक्षाची फुले विश्वरूपाच्या डोक्यावरच्या मुकुटामध्ये उमललेली दिसली आणि त्या कल्पवृक्षाच्या दिव्य फुलांचा सुगंध लक्ष्मी मातेला
शिणवलेल्या मनाला, कोणत्या मनाला आल्हाद देण्या इतका मधुर होता असं अर्जुनाला वाटलं. कारण हा चमत्कार असा होता की आतापर्यंत अर्जुनाला फक्त विश्वरूप दिसत होतं, पण आता अर्जुनाला कल्पवृक्षांच्या फुलांनी निर्माण झालेल्या विश्वरूपाच्या मुकुटाला फुलांचा दिव्य वास घमघमट होता. दिव्य वासाने अर्जुनाचं मन प्रफुल्लित झालं होतं. जे भयकारक मन होतं ते फुलांच्या वासानं प्रफुल्लित झालं आणि अर्जुनाचं मन प्रफुल्लित झाल्यानं अर्जुनाची दृष्टी आनंदाने भरून गेली. अर्जुनाची दृष्टी आनंदाने भरून गेली. त्या दृष्टीने अर्जुनाने वर पाहिलं तर विश्वमुखावर सर्व विश्वामध्ये निर्माण झालेले सुगंधित फुलांचा पाऊस पडत होता देवाच्या अंगावर. या विश्वामध्ये जेवढे फुलं निर्माण झालेले आहेत ती सगळी फुलं देवाच्या अंगावर पडताना अर्जुनानं आपल्या दृष्टीनं अवलोकन केली. विश्वामधल्या वाऱ्याच्या विभागानं त्या सगळ्या फुलांचा वास सगळीकडे शोभायमान दिसत होता. शंकराच्या मस्तकावर जशी गंगा अवतरली त्याप्रमाणे भगवान विश्वरूपांच्या मस्तकावर या विश्वातल्या फुलांची गंगा सारखी पडताना अर्जुनानं पाहिली. आणि पहिल्यांदाच तो देहानं विश्वमुखाची पूजा करीत करीत पाद्य पूजा करण्याकरता पर्जन्याने पडलेल्या फुलांना वेचून देवांच्या चरणावर फुलं व्हायला समर्थ झाला. जी फुलं पडलेली होती ती सगळी फुलं गोळा केली आणि देवाच्या चरणावर वाहिली. विश्वरूपाच्या मुकुटावरून पर्जन्याने पडणारी फुलं विश्वाच्याच पायाच्या पाद्यपूजेची तयारी सुरू झाली. म्हणजे विश्वमुख जे मुकुट होता त्याच्यावरून पडलेली फुलं ती फुलं पायावरही पडत होती. अर्जुनानं त्यातली गोळा केली आणि आपल्या हातामध्ये घेतली आणि पुष्पांजली भगवंताला समर्पण. आपण जे फुलांच्या वेळा मंत्र पुष्पांजली म्हणतो, मंत्र हा शब्द आहे, पण त्या पुष्पांजलीमध्ये मागितलं काय आहे? यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते अनाकं महिमानः सकन्नजद्र पूर्वे साध्या सन्ति देवा. हे आपण देवाजवळ मागतो की देवा एवढं दे, यज्ञामधून जे निर्माण होणार आहे ते आम्हाला दे. अशा प्रकारे स्वर्गलोकानं सूर्य तेज वस्त्र म्हणून भगवंताच्या अंगावर घातलेलं होतं. स्वर्गातला जो सूर्यनारायण आहे या सूर्यनारायणानं आपलं जे पिवळं वस्त्र आहे ते या विश्वरूपाच्या अंगावर वस्त्र रूपानं झालं. आणि मेरू पर्वत जसा सोन्यानं मढलेला दिसतो त्याप्रमाणे हे वस्त्र दिसू लागलं. सूर्याच्या तेजाच्या सुवर्णमय स्वरूपानं आपण सकाळी पाहिलं की गायींच्या पृष्ठभागावर सूर्याचं तेज पडतं आणि त्या तेजाच्या योगानं गायीचं दूध पिवळं होतं, म्हशीचं दूध पांढरच राहतं, गायीचं दूध पिवळं असतं. कारण त्याच्यामध्ये सूर्याची किरण मिळालेली असतात म्हणून ते सर्व घटक पूर्ण दूध आहे. पण या कलियुगामध्ये त्या दुधाला सुद्धा दोष लावला लोकांनी. कारण गायीच्या पोटात चाऱ्याच्या ऐवजी प्लॅस्टिक जातं आणि गायी आजारी होतात. पण या विश्वातल्या मानवांच्या वस्तूमुळं 4 पायांच्या प्राण्यांवर सुद्धा संकट येतं.
शंकरानं जशी कापराची उटी लावलेली होती त्याचप्रमाणे पर्वताला पाऱ्याचा लेप लावावा किंवा क्षीर समुद्राला साईचं वस्त्र नेसावं, त्याप्रमाणे चंद्ररूपी कापसाने थोड्या बोंडाने सूत काढून भगवंताला एक पांढरं वस्त्र परिधान अंगावर करून दिलं होतं. आकाशाला पांघरायला द्यावं त्याप्रमाणे ते शुभ्र चांदणं या विश्वरूपाच्या अंगावर होतं. ज्या चंदनाच्या उट्या स्वयंप्रकाशित ते चढवतं त्या चंदनाच्या उट्या ब्रह्मानंदातील उष्णता नाहीशी होते. त्याच्या सुवासानं पृथ्वीचा जन्म होतो. तीच जगावंसं वाटतं अशा चंदनाच्या उट्या भगवंताच्या अंगाला लावलेल्या असतात. चंदनांचं महत्पुण्यम, आपल्याकडे चंदन कमी असतं म्हणून आपण या 2 बोटाने देवाच्या अंगावर असं चंदन उडवतो. तर लोक काय करतात, देवाच्या अंगावर उडवायचे की देव घरावर उडवतात आणि सगळं देवघर पांढरं होतं. ते चंदन दोन्ही बोटांनी करायचं, देवाच्या अंगावर उडवायचं, त्याला चंदनाची उटी म्हणतात. मोठमोठ्या मंदिरामध्ये मोठं चंदन घातलं जातं आणि त्या चंदनाचा लेप भगवंताच्या अंगाला लावला जातो. विश्वरूपी अशी नानाविधी शृंगार शोभा पाहून अर्जुनाचं मन गांगरलं. एवढी विश्वाची शोभा पाहिली आणि अर्जुनाचं मन गांगरलं. कारण विश्वरूप स्थिर थोडं होतं. विश्वरूपाची एक एक हालचाल वेगवेगळी होत होती. कारण ते रूप आणि एक एक निसर्ग यायचा आणि देवाला आनंद द्यायचा. जसं जसं वेगवेगळं दिसायचं तसं तसं अर्जुनाच्या मनाला आनंद व्हायचा की काय रूप आहे, काय रूप आहे, काय वेगळी छटा आहे. म्हणून देवाला सकाळ, संध्याकाळ आणि दुपार तिन्ही वेळा वेशभूषा करावी लागते. वेशभूषा, अलंकार भूषण किंवा पुष्पांनी सुशोभित म्हणून त्याला नाव असतं. पुष्पवाटिका दर्शन, अलंकार दर्शन, आभूषण दर्शन अशी करायची सवय असते. सहस्र दीपकामधलं दर्शन, तुलसी अर्चन आणि अर्चना शब्द लावलेला आहे. क्षणामध्ये अर्जुनाला विश्वदेहाच्या पाठीमागे तुळशीची बाग दिसू लागली. एक तुळशीची बाग दिसली अर्जुनाला विश्वरूपाच्या दर्शनाच्या मागे. त्या तुळशी वृक्षाची उंची अगदी विश्वरूपाच्या उंची इतकी होती. तो जो बगीचा होता तो देवाची जेवढी उंची तेवढी त्या तुळशींची उंची. तुळशींच्या उंची इतकी अगदी विश्वरूपाच्या उंची. उंच उंच तुळशा आपल्या भव्य मंदिरींनी विश्वरूपाला वारा घालत होत्या असं अर्जुनाला त्या डोलायच्या. त्या डोलल्या की भगवंताच्या पाठीमागून देवाला वारा लागायचा. जसं आपण मागून पंखा लावतो, मागून एसी लावतो, त्याप्रमाणे तुळशीच्या त्या वनाची हवा भगवंताला आल्हाद द्यायची. जसं एखाद्या वाळ्याचा पंखा एखाद्या नातूने आजोबाच्या अंगावर फिरवा म्हणजे आजोबा म्हणतात की आपण स्वर्गातच आहोत. तद्वत त्या तुळशा भगवंताला आल्हाद देत होत्या. क्षणामध्ये अर्जुनानं ती तुळशीची बाग आपल्या डोळ्यांनी पाहिली आणि असं करता करता तुळशीची बाग सुद्धा पुढे सरकली. आवाढव्य असा एकच बिल्ववृक्ष अर्जुनानं पाहिला की भगवंताच्या चरणापासून तो डोक्यापर्यंत आणि ते बिल्वदल भगवंताच्या अंगावर पडायला लागले. आता अर्जुनाला हरिहर दोन्ही एक दिसायला लागले. अर्जुनाला हरी आणि हर दिसायला लागले. त्या बिल्ववृक्षाच्या खोडाला टेकून आता विश्वरूप उभे आहे असं भासायला लागलं. बिल्ववृक्षाच्या एका त्रिदल आपल्या मस्तकावर बिल्ववृक्ष टाकतोय असं भगवंतानं अर्जुनाला दाखवलं. हा चमत्कार पाहण्यात आता पुरे झाले.
अर्जुनानं आपले डोळे मिटून घेतले आणि अर्जुन त्या मिटलेल्या डोळ्यांना पुढे विश्वरूप दिसत होत. आता डोळे मिटले, पण डोळे मिटल्यावर सुद्धा विश्वरूप दिसतंय. तो पाहू लागला. आश्चर्य काहीच नाही, पण अर्जुनाला आश्चर्य वाटलं की विश्वरूपाच्या बाबतीत डोळे मिटून घेतले तरी ते दिसत होते. म्हणून देवाचे डोळे असे काढायचे असतात मिटलेले, पण तरी जर मिटले होते देवाने तरी अर्जुनाला उघडे असं दिसत होतं. म्हणून देवाच्या गंध लावण्याची दोन परंपरा झाली, एक इथे आणि एक भृगुटीच्या वरती. भृगुटीच्या वरती गंध लावला म्हणजे देवाचे डोळे उघडे आहे, आणि भृगुटीच्या खाली गंध लावला म्हणजे देवाचे डोळे बंद आहे. पाहू लागले म्हणजे त्यात आश्चर्य काय. अर्जुनाला वाटले आता आपण पाहणे न पाहणे हा आपल्या हातातला काहीच भाग नाही, कारण डोळे बंद लावल्याने दिसतंय. आपल्या हातातला भाग नाहीये. सर्व आता भगवंताच्या हातात आहे. जाणीवेच्या आश्चर्य सागरामध्ये पुरामध्ये अर्जुन पोहत होता. पोहून अर्जुनानं आश्चर्याचा समुदायाचा किनारा घातला आणि तो दुसरा चमत्कार महासमुद्रात पोहू लागला. आता एक मोठा चमत्कार दिसला त्याच्यात तो पोहायला लागला. ज्ञानदेव हसू लागले आणि आपल्या अनंत अनेक विधी रूपाच्या दर्शनानं भगवंताची अर्जुनाला स्मित करून दाखवलं, हसून दाखवलं. असो श्रीकृष्ण परमात्मा स्वाभाविकरित्या अनंत सुखाचे विश्वतोमुख आहे, म्हणून सावळे रूप मनुष्याचे रूप घेऊन अर्जुनाभोवती वावरणाऱ्या श्रीकृष्णानं अर्जुनाला आपले खरे रूप दाखवण्याची विनंती केली. तेव्हा कृष्णानं आपलं विश्वरूप अर्जुनाला दिसावं म्हणून अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली होती. ती दृष्टी दिव्य सूर्याच्या उजाडासारखी दिवा मालवला की ज्याप्रमाणे दिसत नाही त्याप्रमाणे अर्जुनाला दिसणं बंद होऊन गेलं. ते सगळं डोळ्यापुढचं गेलं. देवाने दाखवलं आणि देवाने ते आता बंद केलं. उजेडामध्ये आणि अंधारामध्ये डोळे उघडे ठेवले तरी मिटले तरी अर्जुनाला आता भगवंताचं विश्वद रूप पाहावं लागत होतं. हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्र राजवाड्यात बसून संजय विश्वरूप दर्शन वर्णन करत होता आणि धृतराष्ट्र ऐकत होता. संजय म्हणाला, राजे, कृष्णाच्या विश्वरूपातील अंकितील तेज वर्णन करणं मला एवढंच शक्य झालं, ते खूप होतं. बरं, आता हा वर्णन करेल पण हा ऐकेल तेव्हा ना. हा ज्याप्रमाणे आंधळा होता त्याप्रमाणे बहिरा सुद्धा तू बोलतच राह, मला काही मनापासून ऐकायचं नाही. काही लोक प्रवचनाला येतात आणि त्यांना ते पेलो नाही, ते आपल्यासारखेच थोडंच आहे, ते त्या लोकांचं काम आहे असं म्हणून सगळं प्रवचन ते जाता जाता ते फुलांची कुंडी ठेवली आहे ना तिथे टाकून देतात ते आणि मग आपल्या घरी निघून जातात. असं मनात आलं पाहिजे की हे भगवंता, मी 2 दिवसापासून तुझं विश्वरूप ऐकतोय, आज मला स्वप्नात येऊन दाखव, असं वाटलं पाहिजे. आपल्या सारख्याला कशाला होईल. देवाजवळ सुद्धा वशिलेवाले असतात, कारण ते तो विषय मनात राहत नाही. देवा तुकोबाराणी वा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ज्ञानेश्वर म्हणता रूप भातालोचनी सुख झाले हो साजणी. त्यांनी आपल्या मनाला ठरवलं की मला हेच रूप आवडलं पाहिजे. पण अंगावरची कांतीची थोडी कल्पना यावी म्हणून राजा धृतराष्ट्राला थोडेसे वर्णन करून सांगितले. पलरे काली वारा सूर्य शेजारी शेजारी बसून असून सुद्धा हजारो सूर्य एकाच वेळी उगवतील एवढं ते भगवंताच्या जवळ होतं. अर्जुनाच्या विश्वरूपातलं अद्वैत. धृतराष्ट्र राजा धृतराष्ट्र म्हणाला, मला केवळ
व्यासांच्या कृपेने हे दिसत आहे. अर्जुन पाहू लागला विश्वरूपाच्या अगदी एका टोकाला आपल्या भोवती जग व त्याला एखाद्या तिळी एवढ्या जागेत श्वासोश्वासा करत टाकत दिसत होतं. या महासागराच्या उठणाऱ्या अनेक बुडबुड्यापैकी एक लहानसा बुडबुडा म्हणजे विश्वात दिसणारं जग. हा महासागर आहे. आपल्याला जे दिसतं ना ते या महासागरामध्ये जग बुडबुड आहे. पाहूया आता आपल्या तिन्ही बाजूने समुद्र आहे आणि आपण जर त्या समुद्राला अवलोकन केलं तर आपला देश केवढासा दिसतो. त्याप्रमाणे धृतराष्ट्राला काय दिसणार आहे ते व्यासांनी त्याला सांगितलेलंच होतं. व्यासपुत्रच होता तो. त्याला हे ज्ञान प्रत्येक पिता आपल्या पुत्राला ज्ञान देतो पण पुत्र पित्याचं ज्ञान मनापासून ऐकत नाही. असे काही थोडे पुत्र असतात की पित्याचे गुण आपल्या अंगात आणण्याचे प्रयत्न करतात. थोडे असतात असे पुत्र. जरी वडिलांचं ऐकायचं नसेल तर ऐकून घेतात आणि शांततेनं पर्याय सांगतात की असं करून नाही चालणार, मला असंच करावं लागेल, कारण काही कायदा आहे, काही हे आहे. आणि ज्यांना ऐकायचं नाही ते म्हणतात तुम बघो हमको इस बार है. आता आपले कसे आहे ते पाहून घ्या म्हणजे खात्री होऊन जाईल आपल्याला. काही मुलं आपल्या पुरतं हो म्हणतात नंतर त्यांना करायचं ते म्हणतात. म्हणजे परिस्थिती तशी आली मी काय करू. आणि मग अर्थव्यवस्था बिघडली की लगेच बाबा पुढे हात करून टाकतात. द्यायचं असलं तर द्या नाही तर मी काही करीन असं बोलतो तो. कारण अर्थव्यवस्था जी आहे ती विचारानंच कार्यरत झाली पाहिजे. म्हणून त्यावेळेस भव्य आकाशामध्ये कुठेतरी दिसणाऱ्या लहानशा प्रकाशाच्या ठिपक्या गंधर्वनगर म्हणावं, थोडल्या थोड्या अरण्यात मुंगीने आपलं वारूळ बांधावं, त्याप्रमाणे या धृतराष्ट्राला थोडस समजलं. जे अर्जुनाला भगवंताने दाखवलं तसंच संजयानं धृतराष्ट्रापुढे उभं केलं. पण याला हा आंधळा असल्यामुळे ऐकण्याची मनोवृत्ती दिसल्यामुळे त्याला ते विश्वरूप अगदी थोडस असं वाटलं कुठे काहीतरी आहे बा वेगळं. म्हणून सांगणाऱ्याने कितीही सांगितलं तरी ऐकणाऱ्याचं प्रारब्ध काय असतं. पाच ध्रुव ज्या वेळा उत्तानपाद राजाच्या समोर वनात गेला तेव्हा एक शब्दाने उत्तानपाद राजा बोलला नव्हता, कारण सुरुची. आणि जेव्हा उत्तानपाद राजाला कळालं, नारदाने 6 महिने सुरुचीकडे ठेवलं. दोन्ही वेळा दृष्टांत उपयोगाला आला बघा. त्यावेळा उत्तानपाद राजा सीमेवर जाऊन उभा राहिला, माझा ध्रुव येतोय का. सुनीती आणि सुरुची. सुरुचित होता तेव्हा लहान मुलगा तपाला जात होता तरी काही वाटत नव्हतं. सावत्र मुलगा जेव्हा कर्तृत्व करतो तेव्हा बापाला पत्नीच्या भीतीने हा चांगलं केलं त्याने, चांगलं केलं, पण असं नाही करत की याने उत्तम केलं आणि त्याला जवळ नाही घेत, कारण तिची भीती असते. तसं धृतराष्ट्र हा वात्सल्य रहित असल्यामुळे, दयावृत्ती रहित असल्यामुळे त्याच्या वडिलांनी सांगितलेलं तेवढं ते विश्वरूप त्याला तसं दिसत. त्याच्या मनाची तयारी, अर्जुनाच्या मनाची तयारी झालेली होती. अर्जुनाचं द्वैत भगवंतानी काढून टाकलेलं. अर्जुनावर भगवंताची पूर्ण कृपा झाली होती. धृतराष्ट्र राजा होता, अर्जुन भगवंताचा सखा होता. ज्या वेळेपासून भगवान धृतराष्ट्राकडे आले होते बरेच वेळा समजावून सांगितलेलं होतं, पण धृतराष्ट्र तोंडापुरतं हो म्हणायचं आणि भगवान गेले की पुन्हा जे करायचं तेच करायचं. आपण सुद्धा ऐकतो आणि जे करायचं ते करतो, म्हणून आपल्याला कोणाच्या पंक्तीत बसावं लागतं हे फक्त आपण ठरवा. असंच होतं आपलं. भगवंताचं आपण गुणान वर्णन ऐकतो पण आपलं मन मात्र परत त्याच गोष्टीकडे वळून जातं. त्याच गोष्टीकडे वळून
अंश आहोत, पण आपण पूर्णत्व त्याच्याकडे त्याचे आहोत असं. मला हे आहे, मला ते आहे, तो माझा आहे, हा माझा आहे, हे माझा आहे, याच्या विचारात आपण झालं. यांच्यात राहायचं, पण आपला तो आहे, आपला तो देव करून या घ्यावा, कारण तोच आपला आहे, बाकीचं आपलं नाही. कारण ते मिथ्यमय जगातलं आहे आणि परमात्मा सत्यमय आहे. म्हणून चला देवाकडे जाऊ, पण कराल काय? सत्य बोला, सत्य ऐका, सत्य पहा, सत्य वागा. सत्य हेच ईश्वर आहे. हे जेव्हा आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल, मग आपण काय नेहमीच तसं करायचं का? नाही. उठल्यावर सत्य, चालताना सत्य, जेवण करताना सत्य, विश्रांती घेताना सत्य, संध्याकाळच्या कर्मामध्ये सत्य आणि निद्रत अवस्थांना सुद्धा सत्य. असं सत्य, त्रिसत्य ज्या वेळेला आपल्या जवळ येईल, त्यावेळेला आपलं मन त्याच्याकडे वळेल. ज्या वेळेला 5व्या अध्यायामध्ये राज्यामध्ये 6 महिन्यापासून विघ्न येत होते, तेव्हा राजानं पाहिलं आपण सगळ्या देवांचं करतो, पण आपलं चुकलं काय? तेव्हा राजा एकांतात बसला असताना त्याला कळालं, वनामध्ये सत्यदेवाच्या प्रसादाचा त्याग केला. दुसऱ्या दिवशी राजा आला, गवळ्यांच्या मुलांना गोळा केलं, त्यांना द्रव्य दिलं, त्यांच्याकडून सत्यनारायणाची पूजा केली आणि त्यांच्या हातून राजानं प्रसाद घेतला. पहिल्यांदा राजा काय म्हणाला? ही कोण? गवळ्यांची मुलं, यांच्या हातचा प्रसाद कोण खाणार? म्हणून सत्यदेवाच्या प्रसादाचा त्याग केला. आता मात्र राजा आपलं साहित्य घेऊन आला, स्वतः पूजा नाही केली, ते साहित्य गवळ्यांच्या मुलांच्या हातात दिलं. कारण राजाच्या जवळ तेवढा भाव नव्हता. गवळ्यांच्या मुलांनी राजाची पूजा म्हणून मोठं शृंगारलं, आनंदाने केलं, पूजा अर्चा प्रेम अर्पण केलं आणि राजा मात्र त्या पूजेकडे पाहत राहिला. बालकांनी प्रसाद दिल्याबरोबर राजानं तो मुखात टाकला आणि सत्यदेवाच्या कृपेनं राजाचं राज्य चांगलं झालं. म्हणून या सत्यदेवाला कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी ईश म्हणतं. ज्या ज्या काली जो जो मनुष्य ज्याच्या भावनेनं सत्याचं पूजन करेल, त्याला सत्यनारायण भगवान यह काली ठेवून अंती मोक्ष गतीला नेतील. 21 खंडे पुराणे रेवाखंडे सत्यनारायण पंचमोध्याय. 5 अध्याय सकाळपासून पुरे केले. लक्षात ठेवा, साधुवाण्यांच्या मुलीने सुद्धा तसाच सत्याच्या प्रसादाचा त्याग केला, पूजा केली. देवाच्या कृपेने बातमी आली पती आलाय म्हणून, पण देव प्रसाद त्यागला आणि पतीच्या दर्शनाने परमात्म्याने चमत्कार केला. तेव्हा साधुवाण्याने सांगितलं, हे ईश्वरा, एवढं विघ्न जर दूर करशील तर माझ्या संपत्तीला आपत्तीला शोभेल असं मी पूजन करत. असं म्हटल्याबरोबर आकाशवाणी झाली, तुझा जावाई गेला आणि या पाण्याखाली झाकलाय मी. कारण तुम्हाला सत्याची जाणीव झाली पाहिजे. मुलगी घरी गेली, तीर्थप्रसाद भक्षण केला, उलटा भवरा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे नौकावरती आली. आनंदानं साधुवाण्यानं आपलं सगळं संपत्ती जावयावर सोपवली आणि साधू आणि जावयास वर्तमान इहलोक सोडून भगवंताच्या लोकाला गेले. अशा 5 अध्यायामध्ये सत्याचं महत्व पटवून सांगितलेलं आहे. आता अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये ब्रह्मानंदाची पंथी पेटली. अर्जुनानं ते विश्वरूप पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये ब्रह्मानंदाचा आनंद झाला. अर्जुनाच्या सर्व बाह्य इंद्रियांची हालचाल थांबली. चंद्रकिरणांचा स्पर्श होता बरोबर चंद्रकांत म्हणे जसा सर्व अंगाने पाझरू लागतो, हा चंद्रकांत मणी जो आहे ना, तो असा ठेवला आणि पौर्णिमेचा चंद्र पडायला लागला की त्याच्यातून रस पाझरतो मण्यातून. तर आपलं सुद्धा मन जे आहे ना, हे मणी आहे. आणि आपण जेव्हा चंद्र पाहतो, आपण आनंदात असतो. मुलं बाळ नातू नदीच्या किनाऱ्यावर गेलो असतो, तो चंद्र पौर्णिमेचा उगवला चंद्र पणवेचा, तेव्हा त्याचं मन एकदम प्रसन्न होतं. भगवंतानी सगळ्या भक्तांना असंच सगळ्या लीला दाखवल्या आणि एक दिवशी मग कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शरदाचे चांदणे निशिगंध फुलला आणि असं वैभव दाखवून दिलं.
म्हणून पौर्णिमेला थोडं जागरण करून आकाशाकडे पाहायला सांगितलेलं आहे आणि पौर्णिमेला सत्याचं पूजन करायला सांगितलेलं आहे. कारण आपल्या मनाला त्या चंद्रकांत मनाला त्या चंद्राचं अमृत श्रावलं पाहिजे आणि म्हणून लोक श्रीकृष्ण चंद्राचं भजन करतात, रामचंद्राचं भजन करतात, ज्या देवांमध्ये चंद्र आहे. इंद्रियांची हालचाल होत असताना अर्जुनाच्या सर्व अंगाला घाम सुटला. पावसाळ्याच्या आरंभी पावसाने पर्वताची ओघळ झाली की त्या पर्वतावरून गवताचे कोळे कोळे तृणांकुर उठतात. त्या प्रमाणे अर्जुनाच्या अंगावर ते सगळं पाहिल्यावर रोमांच उभे राहिले. अर्जुनाचा आवाज इतका बदलला की त्याला त्याचा आवाज ओळखू येईना. अर्जुनाच्या सर्व शरीराला कापरं सुटलं, अर्जुनाच्या चेहऱ्यावर घाम सुटला, तोंडाचं पाणी पळालं. कमळाच्या कमळीमध्ये भुंग्याचा देह अडकतो त्याप्रमाणे अर्जुनाची कल्पना अटकली. ज्याच्या आनंदात अमृताची चव आहे अशा आनंदाला अर्जुनाचा जीव रमून गेला. चंद्राचा जसा समुद्राच्या लाटांवर खेळ सुरू होतो त्या उसळाला लागतात त्याप्रमाणे अर्जुनाचं मन आनंदाच्या लहरी, आनंदाचे डोही आनंद घेऊ लागले. अर्जुन थोडा अनुभविलाच आणि भगवंत तूच आहे, भक्तही तूच आहे. हळवार अर्जुनाच्या मनात भगवंताने जाणीव करून दिली की अरे भक्तही तूच, अर्जुनी तूच आणि विश्वरूपही तूच. तुझं मन आता मोठं झालं. तुझं मन त्यावेळेला कसं झालं होतं? संकुचित. म्हणून भगवंताच्या दर्शनानं मनाच्या ठिकाणी उदारता आली पाहिजे. काय आली पाहिजे? उदारता. जसं जसं मन हे आपलं उदार होत जातं तसं तसं मनाच्या ठिकाणी आनंद वाढत होता. आता अर्जुनकृत विश्वरूप वर्णन अनादिमध्यातून रूप. त्याचबरोबर अर्जुनानं एक दीर्घ श्वास सोडला आणि विश्वरूप भगवंताकडे पाहिलं. अर्जुनानं तोंड बाजूला केलं आणि आपलं मस्तक विश्वरूपापुढे नमवलं. दोन्ही हाताने नमस्कार केला आणि कापऱ्या आवाजानं म्हणाला. अर्जुन म्हणतोय, हे वीर पुरुषा, मला लहानपणी कुंती मातेनं बाल सुलभ लढीवाळे बोलणे मला शिकवले आहे. अर्जुनाचं लढीवाळं बोलण्याचा आवाज ऐकून पुन्हा अर्जुनाच्या तोंडात भगवंत घुसले. अर्जुन बोलू लागला, हे प्रभो विश्वरूपा, अनादि अनंता, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो. म्हणून आपलं मन प्रसन्न झालं की देवाचा जय जयकार करावा. देवाच्या जय जयकाराने आपलाही जय जयकार होतो. पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विश्वरूप भगवान की जय. नारद मुनींनी तेजस्वी भगवान विष्णूकडे पाहिलं आणि ब्रह्मदेवाला प्रश्न केला, हे तात दिव्य पुरुष कोण आहे? तर त्या तेजाची हालचाल दिसते आहे. असं भासत आहे की हा लोककर्ता, लोकभर्ता, लोकपालक असावा. माझी अशी खात्री आहे. हा सृष्टी निर्माण करतो. नारदाचे बोलणं ऐकून ब्रह्मदेवाला राग आला आणि गर्वाने म्हणाले, न जाणे हा पुरुष कोण आहे? मी सृष्टी निर्माण करतो, माझ्याबरोबर हा काय करेल, याची प्रतिष्ठा काय आहे? भगवान विष्णूला म्हणताय ब्रह्मदेव. त्यांचा क्रोध अनावर झाला. अरे श्रीहरी,
तुला जर असं वाटत असेल की तू सृष्टीकर्ता आहे तर आणि माझ्याशी युद्ध करून दाखव, सिद्ध कर, नाहीतर मला शरण ये, नाहीतर मी तुला माफ करेन. ब्रह्मदेवाचं असं वचन ऐकून प्रभूने कमलाकडे बघून उपहासाने हसले आणि शंख चक्र गदा घेऊन कमलापती युद्धासाठी तयार झाले. दोघही एकमेकांशी युद्ध करू लागले. पिता पुत्रामध्ये तुंबळ युद्ध झालं. एकमेकांना जिंकण्याच्या स्पर्धेत दोन्ही लढू लागले. ब्रह्मास्त्र, वायव्यास्त्र, पर्वतास्त्र, पर्जन्यास्त्र, दिव्यास्त्र एकमेकावर सोडली. खड्ग, भाल सर्व देव विमानामध्ये बसून ब्रह्मदेवानं भगवंताशी युद्ध केलं याच्यावर विचार करू लागले. आता विश्वाचा लय होणार काय? सर्व देव उपाय शोधू लागले. नारद मात्र गंमत पाहत होते. पिता पुत्रांमध्ये कलह निर्माण झालेला नारदाला कृतकृत्य वाटलं. हसत हसत युद्धाची मजा पाहून संकट हरण करण्यासाठी सर्व देव कैलासपती भगवंताला शरण गेले. सर्व देवांनी महादेवाला समस्त वृत्तांत सांगितला. देवांकडून युद्धाची वार्ता कळाल्यानंतर दोघांमधील वैराचा नाश करण्याकरता शंकरानं दोघांच्या मध्ये आपलं रूप प्रगट केलं आणि तो दिवस होता माघ महिन्यातील पक्षातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी शनिवार मध्यरात्रीच्या समयी युद्धाच्या मध्ये भगवान शिवलिंग रूपानं प्रगट झाले. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सत्य आपल्याला अभंग म्हणायचे. सत्य गुरु राये कृपा मग केली परिणामी घडली सेवा काही सापडले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला कर.